बहुतेक लोक असे मानून जगतात की त्यांच्या आयुष्याची दिशा आधीच ठरलेली आहे. एका ठराविक वेळी सकाळी उठणे, दुसऱ्याने बनवलेल्या चौकटीत दिवस घालवणे आणि महिन्याच्या शेवटी एक ठराविक रक्कम मिळवून स्वतःला सुरक्षित समजणे हीच हुशारी आहे. पण याच सुरक्षिततेच्या आत एक मंद विष काम करत असते, ज्याला ते ओळखू शकत नाहीत. हे विष आहे सवयींची गुलामगिरी आणि विचारांची जडता. कारण जेव्हा तुम्ही दररोज एकाच साच्यात चालता, तेव्हा हळूहळू तुमचे मन प्रश्न विचारणे बंद करते. आणि जेव्हा मन प्रश्न विचारणे थांबवते, तेव्हा व्यक्ती जिवंत असतानाच आतून थांबते, थबकते. हीच ती अवस्था आहे जिथून घसरण सुरू होते. बाहेरून सर्व काही ठीक दिसते, पण आत एक विचित्र अस्वस्थता जमा होत जाते. असा असंतोष ज्याला तुम्ही शब्द देऊ शकत नाही. तुम्ही काम करता, जबाबदाऱ्या पार पाडता, नियम पाळता, तरीही आतून कुठेतरी हा आवाज उठतो की हेच सर्व काही आहे का? यासाठीच का इतकी ऊर्जा खर्च होत आहे? पण या आवाजाला दाबून टाकणे सोपे असते, कारण सवयी तुम्हाला आराम देतात आणि आराम तुम्हाला सुस्त बनवतो. ही सुस्तीच खरी समस्या आहे, कारण ती तुमचा असा विश्वास करून देते की जोखमीपासून वाचणे हीच हुशारी आहे. मात्र सत्य हे आहे की दीर्घकाळ जोखमीपासून वाचणे तुम्हाला आतून पोकळ बनवते. जेव्हा तुम्ही प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या परवानगीने घेऊ लागता, तेव्हा हळूहळू तुम्ही स्वतःच्याच क्षमतेवर शंका घेऊ लागता, आणि हीच शंका तुम्हाला परावलंबी बनवते. परावलंबित्व सुरुवातीला सोय वाटते आणि नंतर बेड्यांमध्ये बदलते. म्हणूनच परिवर्तनाची सुरुवात एखादी नोकरी सोडण्यापासून नाही, तर तुमचे मन आत्तापर्यंत कोणाच्या आदेशावर चालत होते हे ओळखण्यापासून होते. कारण जोपर्यंत मन मुक्त होत नाही, तोपर्यंत बाह्य बदल केवळ देखावा असतो. अनेक लोक ही चूक करतात की ते अचानक सर्व काही बदलण्याचा प्रयत्न करतात, पण खरा बदल हळूहळू आत उतरतो. प्रथम तुम्ही हे पाहता की तुमच्या दिवसाचा किती भाग खरोखर तुमच्या नियंत्रणात आहे आणि किती भाग केवळ प्रतिक्रिया आहे. किती गोष्टी तुम्ही फक्त कराव्या लागतात म्हणून करता आणि किती गोष्टी इतरांच्या अपेक्षांमुळे करता. हे आत्मअवलोकनच पहिला धक्का देते, कारण इथे तुम्हाला जाणीव होते की तुम्ही विचार करता तितके स्वतंत्र नाही आहात. आणि ही जाणीव टोचते. मन हे नकारू इच्छिते. ते म्हणते की सर्व काही ठीक आहे, परिस्थिती अशीच असते, जास्त विचार करणे व्यर्थ आहे. पण हीच मनाची चाल आहे. मन परिवर्तनाला घाबरते, कारण परिवर्तन गैरसोय आणते आणि गैरसोय त्याला अस्थिर करते. पण जो व्यक्ती या गैरसोयीपासून पळतो, तो कधीही स्वतःच्या अंतरातील शक्तीला स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच या टप्प्यावर सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आपल्या मनात उठणाऱ्या अस्वस्थतेला दाबणे नव्हे, तर ती ऐकणे होय. ही अस्वस्थता शत्रू नाही, हे एक संकेत आहे की तुमची क्षमता तुमच्या सध्याच्या परिस्थितीपेक्षा मोठी आहे. जेव्हा तुम्ही हा संकेत ओळखता, तेव्हा तुमच्या विचारात एक सूक्ष्म बदल होतो. तुम्हाला हे समजू लागते की केवळ वेळ देणे पुरेसे नाही, तर दिशाही महत्त्वाची आहे. केवळ मेहनत करणे पुरेसे नाही, मेहनत कोणासाठी केली जात आहे हे जाणून घेणे देखील आवश्यक आहे. आणि येथूनच कौशल्याचा प्रश्न उद्भवतो. कारण प्रत्येक व्यक्तीकडे ऊर्जा मर्यादित असते, आणि तोच व्यक्ती पुढे जातो जो आपली ऊर्जा अशा कौशल्यात लावतो जे त्याला निर्णय घेण्याची शक्ती देते. असे कौशल्य जे त्याला केवळ काम करणारा नाही, तर दिशा ठरवणारा बनवते. या बिंदूवर बहुतेक लोक भ्रमात पडतात. त्यांना वाटते की प्रत्येक हुनर किंवा कौशल्य समान असते, पण तसे नाही. काही कौशल्य केवळ उपजीविका देतात आणि काही कौशल्य प्रभाव देतात. जो प्रभाव देतो तोच तुम्हाला परिस्थिती बदलण्याची क्षमता देतो. कोणते कौशल्य तुम्हाला परावलंबी बनवते आणि कोणते तुम्हाला स्वतंत्र करते हे ओळखणे हीच मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे. हे सोपे नाही, कारण येथे तुम्हाला स्वतःबद्दलची काही कठोर सत्ये स्वीकारावी लागतात. जसे की आत्तापर्यंत तुम्ही सोयीला प्राधान्य दिले. जोखमीपासून वाचण्यासाठी तुम्ही अनेकदा स्वतःच्या क्षमतेला कमी लेखले. तुम्ही तुमचे निर्णय इतरांच्या अपेक्षांवर आधारित घेतले. पण ही सत्य स्वीकारणे म्हणजे कमजोरी नाही, ही शक्तीची सुरुवात आहे. कारण ज्या क्षणी तुम्ही हे स्वीकारता की तुम्ही कुठे अडकलेला आहात, त्याच क्षणी पुढे जाण्याची शक्यता निर्माण होते. या अवस्थेत तुम्ही हे देखील पाहू शकता की तुमचे आसपासचे वातावरण तुमच्या विचारांवर कसा परिणाम करते. काही संवाद तुम्हाला सुस्त कसे बनवतात. काही लोक तुमच्या महत्त्वाकांक्षेला अव्यावहारिक म्हणून कमी लेखतात, आणि कसे तुम्ही नकळत त्यांच्या गोष्टींना तुमच्या मनात जागा देऊन टाकता. येथून हे स्पष्ट होते की मानसिक स्वातंत्र्य केवळ एकटे बसून विचार केल्याने येत नाही. ते या गोष्टीवरूनही येते की तुम्ही कोणत्या प्रकारचे आवाज तुमच्या आत प्रवेश करू देता.
कारण प्रत्येक आवाज तुम्हाला दिशा देत नाही. काही आवाज केवळ तुम्हाला तिथेच रोखून ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे या पहिल्या भागाचा सारांश हाच आहे की जोपर्यंत तुम्ही हे ओळखत नाही की तुमची दिनचर्या, तुमचे विचार आणि तुमचे वातावरण मिळून तुम्हाला कसे नियंत्रित करत आहेत, तोपर्यंत कोणतेही बाह्य सफलता तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. हा भाग तुम्हाला कोणत्याही निर्णयासाठी भाग पाडत नाही. तो केवळ तुम्हाला आरसा दाखवतो, जेणेकरून तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारू शकाल की तुम्ही खरंच स्वतःच्या वाटेवर चालत आहात की केवळ सवयींच्या आधाराने पुढे सरकत कोणा दुसऱ्याने बनवलेल्या वाटेवर चालत आहात. आणि हाच प्रश्न ते बीज आहे ज्यातून पुढचा संपूर्ण प्रवास जन्म घेतो. पुढील भागासाठी लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.